टोरंटो शहर हे भविष्यामध्ये वाढतील लोकसंख्येचं शहर होत आहे, धावतं शहर आहे, शहराची संख्या ही वाढत चाललेली आहे। परंतु ह्या शहरामध्ये जी स्मशानभूमी आणि दफनभूमीचा जो विषय हा ज्वलंत विषय, कारण जिथे स्मशानभूमी आहे ते दफनभूमी आहे तिथे आजूबाजूला रहदारी वाढल्या असल्यामुळे तिकडच्या लोकांना, स्थानिक लोकांना याचा त्रास होता आणि स्थानिक लोकांची एकच मागणी आहे की दफनभूमी आणि स्मशानभूमी ही लोकवस्तीपासून लांब असावी, दूर असावी। परंतु ह्या सगळ्या गोष्टीवरती अजूनही मनपा आयुक्त काही हालचाली न करताना आपण ह्याच्यावरती एक मोठा तोडगा आमदार प्रताप सरनाईक यांनी काढला। आमदार प्रताप सरनाईक यांनी जी ओपन प्लॉट होते याचा रिझर्व प्लॉट करून स्मशानभूमी आणि दफनभूमीसाठी त्यांनी स्वतः जागा बघितलेली आहे। म्हणजे एका ठिकाणी सर्व धर्माच्या सगळ्या गोष्टी तिथे स्मशानामध्ये उपलब्ध होऊ शकतात। या संपूर्ण विषयामध्ये आज त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली होती, नक्की त्यांचं म्हणणं काय आपण म्हणजे खरं तर ही गोष्ट फार महत्वाची आहे, कारण मीरा भाईंदर शहरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून स्मशानभूमी आणि प्रामुख्याने कब्रस्तान आणि दफनभूमीचा फार मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम झाला होता। निवडणुका येतात आणि निवडणुका आल्यानंतर काही राजकीय पक्षाचे नेते मंडळी घोषणा करतात, परंतु निवडणुका संपल्यानंतर मात्र दफनभूमी, कब्रस्तान ह्या ज्या काही काळाच्या गरजा आहेत त्या होत नाही। आतापर्यंतचा हा इतिहास होता आणि ज्या ठिकाणी हे स्मशानभूमी, कब्रस्तान किंवा दफनभूमी होते त्या ठिकाणी आजूबाजूला, कारण लोकवस्ती वाढली आहे, आता ज्या स्मशानभूमी किंवा कब्रस्तान ह्या पूर्वीचे आहे त्यावेळेस आजूबाजूला लोकवस्ती नव्हती, त्यामुळे लोकांचा विरोध नसायचा। आताची परिस्थिती वेगळी, आताची लोकवस्ती वाढली आहे, उत्तुंग इमारती झालेल्या आहेत, त्यामुळे आसपासच्या परिसरामध्ये राहणारी लोक अशा प्रकारे कुठलाही जे कचरा प्रकल्प असू द्या, मलनिस्सारण प्रकल्प असू द्या किंवा स्मशानभूमी, कब्रस्तान, दफनभूमी असू द्या, अशा गोष्टींची गरज त्यांच्या घरातल्या लोकांना गरज असताना सुद्धा ह्या गोष्टींना विरोध करतात। अशी परिस्थिती प्रत्येक शहरामध्ये झाली आहे, ती काय मीरा भाईंदरमध्येच होत नाही, असं ठाणे बघा, नवी मुंबई किंवा इतर कुठेही अशा ह्या काळाच्या गरजा असतात, परंतु होत नाही। माझ्याकडे अनेक मुस्लिम समुदायाची लोक आली, त्यामध्ये शिया समाजाची आली, सुन्नी समाजाची आली, बोरी मुसलमान आले, खोजा मुसलमान आले आणि वस्तुस्थिती आणि ख्रिश्चन लोक। वस्तुस्थिती आहे की हिंदू स्मशानभूमीमध्ये प्रेत हे अंत्यविधीमध्ये जाळलं जातं, त्यामुळे त्याचा वापर फक्त तेवढ्या पुरताच केला जातो, परंतु लिंगायत समाज आहे आमच्या हिंदूंमध्ये आणि त्याचबरोबर बाकीचे जे काही मुस्लिम समुदाय आणि ख्रिश्चन समुदाय आहेत त्यांना ही जी अंत्यविधी आहे ती जमिनीमध्ये त्याचा अंत्यसंस्कार केला जातो आणि अंत्यसंस्कार केल्यानंतर किमान 1-1.5 वर्ष तरी त्या ठिकाणी आपण काही करू शकत नाही। आणि काही कम्युनिटी, मुस्लिम कम्युनिटीमध्ये तर आणि ख्रिश्चन कम्युनिटीमध्ये तर ती जी कबर केलेली असते ती खोदतच नाहीत, ही वस्तुस्थिती आहे। त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींच्या गरजा लक्षात घेऊन मी राज्य शासनाकडे गेल्या 1.5 वर्षापासून पाठपुरावा करत होतो आणि मला अभिमानानं सांगावंसं वाटतं की ही जी आपण आता आमचे माजी नगरसेवक आणि कोरोनामध्ये आमच्यातून हिरावून घेतलं देवानं, त्यांच्या नावानं आम्ही कैलासवासी हरिश्चंद्र आमगावकर यांच्या नावानं स्मृती उद्यान आम्ही निर्मिती केलेली आहे। महत्वाचं याचं म्हणजे ही जागा महानगरपालिकेच्या ताब्यात आलेली आहे। जागा ताब्यात आल्यानंतर त्यामध्ये निविदा प्रक्रिया झालेली आहे, ठेकेदाराला वर्क ऑर्डर पण दिलेली आणि जागेवर कामही चालू झालेलं आहे। म्हणजे फक्त हवेमध्ये नाहीये, तर ही वस्तुस्थिती जी आहे ती तुमच्या निदर्शनास आणण्याकरता, आणि ही गोष्ट आधीपासून न सांगण्याचं कारण असं की ह्या गोष्टी होऊ नये काही लोक फार आडकाठी करत असतात, त्यात राजकीय पक्षाचे नेते असतात काही आणि त्या परिसरामध्ये राहणारे काही लोक असतात आणि त्यांच्या माध्यमातून राजकीय पक्षाच्या हाताशी धरून काही ना काही उद्योग करायचा प्रयत्न करतात। त्यामुळे मी आधी जागा ही ताब्यात घेतली, जागा ताब्यात घेतल्यानंतर ती महापालिकेच्या ताब्यात दिली, महापालिकेच्या ताब्यात घेतल्यानंतर तिथे हिंदू स्मशानभूमी, त्याचबरोबर मुस्लिम कब्रस्तान, ख्रिश्चन कब्रस्तान, आम्ही लिंगायत समाजाच्या लोकांसाठी सुद्धा तिकडे जागा रिझर्व केलेली आहे। जैन मुनींसाठी एक वेगळा एरिया लागतो, कारण जैन मुनींचं इतर सगळ्या ज्या स्मशानभूमीमध्ये त्याचा वापर केला जात नाही, म्हणून त्यांच्यासाठी स्पेशल आम्ही जागा केलेली आहे, जसं लिंगायत समाजासाठी केलेलं आहे। त्याचबरोबर जे पाळीव प्राणी आहेत त्यांच्या अंत्यविधीसाठी सुद्धा इकडे व्यवस्थेसाठी एक जागा निश्चित केलेली आहे। त्यामुळे ह्या स्मशानभूमीमध्ये म्हणजे स्मृती उद्यान मी असं म्हणेल, कारण स्मशानभूमी, कब्रस्तान आणि म्हणजे अशा नावं देण्यापेक्षा स्मृती उद्यान हे आम्ही नाव दिलेलं आहे। त्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था असेल, त्या ठिकाणी गार्डन असेल, जेणेकरून लोक तिकडे असं समजणार नाही की ही दफनभूमी किंवा कब्रस्तान किंवा स्मशानभूमी। आणि त्याचबरोबर महत्वाची बाब म्हणजे ही पूर्ण पर्यावरण, म्हणजे ह्या ठिकाणी लाकडाचा वापर होणार नाही,
हिंदू स्मशानभूमीमध्ये लाकडांचा वापर होतो. लाकडांच्या वापरामुळे धूर येतो आणि धुरामुळे आसपासच्या परिसरामध्ये प्रदूषण होतं आणि बऱ्याच लोकांचा त्याला विरोध असतो की आता शेवटी शहर वाढत चाललेलं आहे आणि हा आता शेवटी आपल्या गरजा पूर्ण करत असताना आपल्याला लोकांची सुद्धा काही गरज आहे त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. त्यामुळे पूर्ण पर्यावरणपूरक म्हणजे फक्त इलेक्ट्रिक आणि गॅस ह्या 2 स्मशानभूमी असेल. कारण माझ्या मतदारसंघात जर बघायला गेलं गोडदेवला, नवघरला, आमच्या मीरा रोडला स्मशानभूमी आहेत. त्या ठिकाणी लाकडांची व्यवस्था पूर्वीपासून झालेली आहे. ज्या लोकांना त्यांच्या भावना जर तशा असतील की लाकडांच्या माध्यमातूनच अंत्यविधी करायची आहे हिंदू लोकांना, तर त्यांनी त्या ठिकाणी ते जाऊ शकतात. पर्याय आहे. परंतु ह्या ठिकाणी फक्त भविष्याचा विचार करून पर्यावरणपूरक म्हणजे राज्यातली पहिली अशी स्मशानभूमी आणि कब्रस्तान असेल की लाकडाचा बिलकुल त्या ठिकाणी वापर केला जाणार नाही. टोटली मशिनरी त्या ठिकाणी असणार आहे. आणि राज्य शासनानं माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी ह्या स्मशानभूमी करता 15 कोटी मंजूर केलेले आहेत. त्याच्या निविदा प्रक्रिया झालेल्या, ठेकेदारानं जागेवर काम पण चालू केलेलं आहे. त्यामुळे लवकरात लवकर हे स्मशानभूमी, कब्रस्तान, दफनभूमी हे सर्वसामान्य मीरा भाईंदर शहराच्या जनतेसाठी उपलब्ध होणार आहे.